सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेले अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। सिद्धिविनायक मंदिर कथित घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाचे चौकशीचे निर्देश दिलेले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिर दानपेटीमध्ये कथित देणगी घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सगळ्या प्रकरणी या सगळ्या देणग्यांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिलेले आहेत। एकंदरीतच आता या सगळ्या चौकशीअंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप मात्र सगळे फेटाळून लावले होते। जे आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या देणग्यांचं ऑडिट करण्यासाठी सांगितलं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, काय अधिक माहिती? तर मनोज दाळकर यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। मात्र तुर्तास आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळा प्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या। सिद्धिविनायक मंदिरात देणगी घोटाळा होत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता पत्रकार परिषदेत। त्याचबरोबर त्यांनी आपल्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात हा मोठा आरोप केला होता। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या देणग्यांचं ऑडिट करा असे स्पष्ट निर्देश दिले होते। त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी हे सगळे आरोप खोटे आहेत, अशा कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडे। मनोज, सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, काय अधिक माहिती? बरोबर अंकिता, या ठिकाणी आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये देणगीमध्ये घोटाळा होण्याचा प्रकार या ठिकाणी आणलेला होता। त्यांनी या संदर्भामध्ये भाष्य देखील माध्यमांसमोर केलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर सदा सरवणकर आणि सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संग्रहणी तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि आपण बघितलं तर मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचेही आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि आपण बघितलं संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे देण्यात आलेले आहेत। आणि आपण बघितलं 2023 आणि 2026 दरम्यान देणगी संकलनातील चढउताराबाबत चौकशी या ठिकाणी सुरू आहे। निश्चित मनोज, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर कथित देणगी घोटाळा प्रकरणी आता ही चौकशीचे आदेश देण्यात आलेले। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आरोपांची दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय।